गुळ्या मोहोळ आहे, साखऱ्या मोहोळ पांढरा असतं आणि मग असा आपण हा मध खायचा। हे खूप मोठं मोहोळ आहे। असं ओरिजिनल मध खाण्याचा योग आला। ही बघा, ही माशी अशी चावती ना, तिने बनवलाय म्हणून सोडा नाही वाटतं मध। काढा बरं माशी, फुकले तर अशा प्रकारचा स्वादिष्ट असा मध आणि हा गुळ्या मोहोळ आहे, साखऱ्या मोहोळ पांढरा असतं आणि मग असा आपण हा मध खायचा। छोटे छोटे पिल्ले आहेत, हे बाहेर निघणार तर जवळपास त्यांचे पिल्ले सगळे निघलेत, थोडे राहिलेत। एवढं मोठं हे मधाचं पोळ आहे आणि खूप मोठा मध निघलाय। त्यांनी त्याचे पिल्ले जवळपास सगळे काढून टाकलेत। अशा प्रकारे हे पिल्ले असतात छोटे छोटे आणि मग याच्यापासून आपल्याला पुन्हा मध तयार करायला भेटतो। खूप गोड आहे। असा मध हा फक्त शेतकऱ्यालाच खायला मिळतो, इतर कोणाला मिळत नाही। विकत घेऊन मिळतो पण त्याच्यात गुळ मिक्स असतो, त्यापासून सावध राहा आणि असा ओरिजिनल गावरान मध खा। आणि अशा प्रकारे आज शेतामध्ये आल्यामुळं माझ्या वडिलांनी हा मध काढून दिला आणि मला खाण्याचा योग आला। मला पण झाडता येतं पण चावायची भीती वाटली, त्याच्यामुळे मी झाडलं नाही। तर आपणही अशा आनंदात मध खावा आणि आनंद घ्यावा।